नमस्कार. होया मी शेतकरीच्या महाराष्ट्र ऊस उत्पादक शेतकरी ग्रुपवर आपलं सगळ्यांचं स्वागत. या पेजवरती गेले काही दिवस होया मी शेतकरीची टीम वेगवेगळ्या विषयावरती लाईव्ह करते आणि एकंदरीत काय चांगलं करता येईल ऊसाच्या बाबतीत हे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर काल डॉक्टर अंकुश चोरमुलेंचा लाईव्ह याबद्दल झाला. परवा याच्यामध्ये सुरेश अण्णा कबाडे होते आणि त्याच्या अगोदर पार्थ सारथी, असं बऱ्याच जणांनी बरीच माहिती चांगली दिलेली आहे आपल्याला. साधारण 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी 24 नोव्हेंबर 2019ला 5व्या ऊस पीक चर्चासत्रामध्ये मी एक सत्र घेतलं होतं, ऊस शेतीचे अर्थशास्त्र, आणि ते नंतर डॉक्टर अंकुश चोरमुलेंनी यूट्यूबला पण शेअर केलं होतं. म्हणजे ते सत्र ज्या दिवशी झालं त्या दिवशी तिथे 1200 शेतकरी होते. त्या सगळ्यांची त्या सत्राला खूप चांगली प्रतिसाद मिळाली होती, चांगली प्रतिक्रिया मिळाली होती. पण त्यानंतर जेव्हा हा व्हिडिओ अपलोड झाला तेव्हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तो पाहिला गेला. म्हणजे 88,000 लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे साधारणपणे. आणि 88,000 लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हणजे खूप मोठ्या संख्येत त्याच्याबद्दलचे फोन कॉल सुद्धा आले. खूप लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या की सर व्हिडिओ खूप आवडला, हा विषय या पद्धतीने आम्ही कधी समजून घेतला नव्हता किंवा या पद्धतीने आम्ही विचार केला नव्हता, या पद्धतीने खरंच असं करायची गरज आहे, असं खूप लोकांनी त्याबद्दल आम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया कळवल्या. तर मला खात्री आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ पाहिलेला असणार. पण तरी सुद्धा ज्या शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ पाहिलेला नाहीये किंवा ज्यांना वाटतं की तो पाहायची गरज आहे, म्हणजे ते मुद्दे टाळण्याचा प्रयत्न करतोय. आता साधारणपणे अर्धा तास आपण विषय मांडणी करूया आणि त्यानंतर मग प्रश्नोत्तर घेऊया. तर तो अगोदरचे बोललेले मुद्दे तपशील मी टाळून त्याला सारांश स्वरूपात इथं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यानंतर कोरोनाच्या अगोदरची परिस्थिती आणि कोरोनाच्या नंतर आपल्याला ऊसामध्ये काय करावं लागेल याबद्दल बोलण्याचा आजचा मानस आहे. सो या लाईव्हच्या पहिल्या कमेंटमध्ये मी आत्ता 2 लिंक शेअर केल्या. एक आहे ऊस शेतीचा अर्थशास्त्राबद्दलचा जो व्हिडिओ ज्याचा मी उल्लेख करतोय तो व्हिडिओ, आणि दुसरा आहे एक फॉर्म, गुगल फॉर्म, जो 6व्या ऊस पीक चर्चासत्रामध्ये आम्ही तुम्हाला सगळ्यांना देणार होतो. पण ते आत्ता कोरोनाच्या संकटामुळे अनिश्चित काळासाठी आम्ही पुढे ढकललेलं आहे आणि आज संधी आहे तुमच्यासोबत संवाद साधायची, त्यामुळे मी आपल्यासोबत ते शेअर करतो. बरेच मित्र लाईव्ह आलेत, त्या सगळ्यांना नमस्कार. आता मी प्रत्येकाला नमस्कार म्हणत गेलो तर पुढे कदाचित सत्राचा वेळ वाढत जाईल, त्यामुळे सगळ्यांना नमस्कार. तुमचे जे काही प्रश्न असतील आपण या पद्धतीने जाऊया की पहिल्यांदा मी विषयाची मांडणी करतो. विषयाला साधारणपणे अर्ध्या तासामध्ये एकंदरीत मांडून झाल्यानंतर तुमचे जे काही या विषयाशी संबंधित प्रश्न आहेत ते कॉमेंटमध्ये प्लीज टाका. माझ्यासोबत पप्पू मोहोरकर माझा मित्र आहे, तर तो किंवा मी थेट स्वतः आम्ही प्रश्न वाचू आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर मुख्य विषयाकडे आपण जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा आता कमेंट झालेल्या आहेत त्या. तर ऊस आपल्या सगळ्यांचं लाडकं पीक आहे. महाराष्ट्रात कुठल्याही शेतकऱ्याला जर असा प्रश्न केला की तुला मुबलक पाणी दिलंय, चांगली शेती आहे, तर तू कुठल्या पिकाची निवड करशील, तर मला खात्री आहे जवळपास 100% लोक ऊस हेच पीक म्हणतील. म्हणजे सगळ्यांना वाटतं की यात आपल्याला किमान खात्रीशीर पैसा मिळू शकतो, त्यामुळे ऊसाबद्दलचं आपल्या सगळ्यांचं प्रेम अधिक आहे. तर असं हे ऊस पीक महाराष्ट्रात एकूण किती क्षेत्रावर घेतलं जातं, तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वेबसाईटवरती 2017-18चा जो अहवाल आहे, अंतिम अपडेटेड अहवाल आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 9 लाख हेक्टरच्या आसपास, म्हणजे साधारणपणे 22.5 लाख एकर ऊस महाराष्ट्रात घेतला जातो. हे प्रमाण तसं एकूण देशाच्या फक्त 17%च्या आसपास आहे, 16.66%च्या आसपास आहे. सगळ्यात जास्त ऊसाचं क्षेत्र तुम्हाला माहिती आहे की उत्तर प्रदेशमध्ये आहे. एकूण देशाच्या अर्ध्याहून जास्त क्षेत्र फक्त उत्तर प्रदेशमध्ये 28 लाख
हेक्टरच्या जवळपास ऊसाचं क्षेत्र उत्तर प्रदेशमध्ये आहे. अशा ह्या पिकाबद्दल प्रेम असण्याचं दुसरं मुख्य कारण म्हणजे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे काहीतरी किमान खात्रीचा भाव जाहीर झालेला असतो आणि तो आपल्याला मिळणार याच्याबद्दल मनात शाश्वती असते. मग भले तो कधी 2 टप्प्यात आपल्याला विभागून मिळेल, कधी 3 टप्प्यात विभागून मिळेल, शेवटचा हप्ता कमी जास्त होईल, पण किमान 2 हप्ते 2,000 रुपये टनाच्या आसपास अशी मिळणार आपल्याला सगळ्यांना, अशी शाश्वती असते. त्यामुळे या पिकाकडे आपल्याला किमान शाश्वत म्हणून आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे गुंतवणूक करण्याचा, ते पीक घेण्याचा प्रयत्न करतो. हेच दुसऱ्या पिकाच्या बाबतीत शाश्वती नाहीये. सोयाबीनला भले 3,500 3400 रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर झाली असेल, पण जागतिक बाजारभावाच्या, जागतिक व्यवहारांच्या वेगवेगळ्या फॅक्टर्समुळे त्याचा भाव कधी 1,500ला येईल, 1000 येईल, 500 कुठे जाईल काही सांगता येत नाही. हे सगळ्याच पिकाच्या बाबतीत बाकीचं असं होत आहे. त्यामुळे ऊस हे पीक आपल्या सगळ्यांचं लाडकं आहे. त्यासोबतच तुलनेने कमी कीड रोग येत नाहीत असं आता म्हणणं कदाचित चुकीचं असेल. म्हणजे आमचे डॉक्टर अंकुश तोरमुले तर लष्करी आळी जिने धुमाकूळ घातला तिच्या बाबतीत तुम्हाला रात्रंदिवस सांगत असतात. अशा अनेक छोटे मोठे रोग आहेत. खोडकिडी आहे, त्यामध्ये लाल होण्याचं प्रमाण आहे रोगांच्या बाबतीत आहे, किंवा पाणी पिवळेपण, वेगवेगळी रोग आहेत. ही आता वाढायला लागलीत वरचेवर, पण ती तुलनेने इतर पिकांच्या कमी असतात म्हणून आपण आपलं ऊस पीक प्रिय आहे अशा अर्थाने घेतो. हे सगळे फॅक्टर असताना तरी सुद्धा महाराष्ट्राची एकरी उत्पादकता, म्हणजे जर का कोणी एखाद्याला सांगितलं की जर तू 10 उठा बशा काढल्यास तर मी तुला 50 रुपये देईल आणि त्याच्यानंतरच्या प्रत्येक उठबशीला 2 रुपये मी जास्त देत जाईल, तर प्रत्येक जण क्षमता जितकी जास्त आहे तितकी जास्त उठाबशा काढण्याचा प्रयत्न करेल. आपल्याकडे हे उघड असतं की माझी क्षमता किती जास्त पणाला लावता येईल तितका मी लावण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून मला जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल, जेणेकरून मला जास्तीत जास्त माहिती मिळू शकेल, म्हणजे त्यातून नफा मिळू शकेल. पण ऊसाच्या बाबतीत मात्र असं होताना दिसत नाहीये. ऊसामध्ये फक्त 36.8 टन सरासरी 2017-18ची जर का महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरची आकडेवारी आपण पाहिली तर फक्त 36 टन एकरी आपली ॲव्हरेज उत्पादकता. हे म्हणजे असं झालं की तुम्ही 10वीच्या परीक्षेत पास होऊ शकता, तुमच्याकडे तितकी टॅलेंट आहे, पण तरी सुद्धा तुम्ही 4थी 5वीतच खेळताय. तुमची जमीन कसदार आहे, पाणी मुबलक आहे, हवामान पोषक आहे, कौशल्य कदाचित तुमच्याकडे कमी आहे, तुमचं वजन धष्टपुष्ट पैलवान आहात, पण कुस्ती मात्र अजून तुम्ही 4थीच्याच पोरासोबत खेळताय किंवा 4थीचीच परीक्षा देताय, अशी परिस्थिती झाली एकंदरीत. तर हे सुधारण्याची गरज आहे. आता आपल्याला सगळ्यांना हे सुधारण्याची गरज आहे आणि ते का होत नाहीये हे आपण पुढे चर्चा करूया. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे आणि दुर्दैवाने ज्याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नाहीये तो भाग आहे उत्पादन खर्च आणि उत्पादकता. तर आपण सगळेजण शेतकरी म्हणून जे कुठलं पीक घेत असू त्या सगळ्यामध्ये आपली अपेक्षा काय असते की कमीत कमी खर्च व्हावा, जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं. पण ही अपेक्षा होते, पण तुलनेने जे आपण करायला हवं, जे प्रयत्न आपण करायला हवे, जे सजगतेने इतर व्यावसायिक करतात ते मात्र आपण करताना दिसत नाही आहोत. म्हणजे हे ठरलेलं आहे की लागवड झाल्यानंतर किती दिवसानंतर आपल्याला खुरपणी करावी लागते, साधारण ऊसाच्या फळामध्ये किती दिवसांनी आपल्याला तणनाशक फवारणी करावी लागते हे माहिती आहे, पण तरी सुद्धा त्याची पूर्वतयारी किंवा त्या बाबतीतची जागरूकता, त्या बाबतीतची दक्षता हे घेण्यात आपण कमी पडतोय असं दिसतंय. आणि हे मी म्हणजे अंदाजे सांगत नाही किंवा फक्त तोंडी नाही, तर याच्या बाबतीत आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही शेतकरी मानवलोकमध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना भेटलो, जवळपास 2,000 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, महाराष्ट्रभरातल्या सगळ्या लोकांना बोलून चर्चा सत्रामध्ये किंवा थेट चर्चा करून सर्वे करून आम्ही ही माहिती सांगतोय की दुर्दैवाने महाराष्ट्रातले शेतकरी लेखाजोखा मांडत नाहीये. अर्थशास्त्राच्या बाबतीत किंवा व्यवसाय म्हणजे 1 रुपया गुंतवणे आणि त्यातून 1 रुपयाचे 1.25 रुपया, 1.5 रुपया, 2 रुपये कसं होतील हे करणं असतं. पण ते करताना आपण गुंतवतो, अपेक्षा करतो 2 व्हावेत, पण ते व्हावेत म्हणून जे कसोशीने प्रयत्न करायला पाहिजेत ते करताना कमी दिसतो. हे सर्वेचा त्यातला रिपोर्ट आहे. तर असं जेव्हा घडतंय तर ते होताना
उत्पादन खर्च किती होतो साधारण मी त्या लिंकमध्ये टाकलेल्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल सगळं सविस्तर सांगितलंय, पण अगदी थोडक्यात ज्या मित्रांनी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांच्यासाठी सारांश टाकतो की मराठवाड्यात 1 एकर ऊस घ्यायला जर सुरू लागवड घेतली, मोठ्या प्रमाणात सुरू लागवड आपल्याकडे होते, तर 70,000 ते 96,000 रुपये एकरी खर्च होतो मराठवाड्यामध्ये. हाच खर्च विदर्भामध्ये 45,000 ते 65,000 रुपये एकरी सुरू ऊसासाठी आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे पूर्व हंगामी ऊसाचं क्षेत्र जास्त आहे तिथे हा खर्च 83,000 ते 1,16,000 रुपयापर्यंत जातो एका एकरासाठी हा खर्च. आता तुम्हाला जर कोणाला याबद्दल शंका असेल तर प्लीज मी कमेंटमध्ये दिलेला जो व्हिडिओ आहे तो पहा. त्यात सगळं तपशीलवार अगदी एक लागवडीपासून काढणी होऊन पैसे आपल्या हातात येईपर्यंत जो काही खर्च होतो त्याचा सगळा तपशील आम्ही त्यात बोललोय, आम्ही त्या चर्चासत्रामध्ये मांडलेला आहे. आणि जर का तुम्हाला शंका असेल की नाही हे मी जास्त बोलतोय किंवा इथे मी कमी करतोय, तर आम्हाला आवडेल की त्याच लिंक कमेंटमध्ये जी दुसरी लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा खर्च लिहा आणि त्यात कुठे आम्ही अनालिसिसमध्ये कमी जास्त होतोय किंवा कुठे तुम्ही सुधारणा करता येऊ शकतात या दोन्ही गोष्टी आम्ही तुम्हाला चर्चा करून सांगू शकतो. सो प्लीज मला आवडेल की तुम्ही जर तो फॉर्म भरून पाठवला तर आम्ही होय आम्ही शेतकरीची टीम नक्की तुमच्यासोबत परत संवाद साधू. तर या उत्पादन खर्चावर आणि अगोदर सांगितलेल्या उत्पादकतेवर 2300 रुपये जर FRP पकडला साधारण प्रत्येकाचा, तर आपल्याला किती उत्पन्न मिळतं, तर मराठवाड्याला 80,000 रुपयाच्या आसपास उत्पन्न मिळतं, विदर्भात 70,000 रुपयाच्या आसपास उत्पन्न मिळतं आणि पश्चिम महाराष्ट्रात 1,15,000 रुपयाच्या आसपास उत्पन्न मिळतं. म्हणजे किती, अगदी त्याचा सगळा ऊस विकला, ऊसाचं वाडं विकलं, हे सगळं विकलं तर आपल्याला याच्या जवळपास पैसे मिळतात. हे त्या व्हिडिओच्या मध्ये आम्ही तपशीलवारपणे सांगितलंय. मग असं जर असेल तर खरंच ऊस शेती परवडते का? ज्या ऊसाबद्दल इतकं प्रेम आहे, ज्या ऊसाबद्दल आपण आग्रहाने म्हणतो की नाही मी ऊसच घ्यायचा आहे, किंवा सगळं जग जेव्हा ओरडतंय की पाण्याचा सगळ्यात जास्त अपव्यय होतोय, पर्यावरण अभ्यासक सगळे म्हणताय की ऊसाच्या क्षेत्रावर मर्यादा आणली पाहिजे, औरंगाबादचे डिव्हिजनल कमिशनर म्हणाले होते की ऊसावर बंदी आणायला पाहिजे वगैरे, अशा पद्धतीचं पत्र त्यांनी शिफारस त्यांनी केल्याचं आपण वाचलं. हे सगळं असताना आपण तरी जर प्रेम करतो त्याच्यावर, आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या ऊस काढण्याची एका एकराची क्षमता 100 टन शक्य आहे, म्हणजे हे आम्ही उगाच थेरॉटिकली बोलत नाही आहोत. सुरेश अण्णा काबाडे जे होय आम्ही शेतकरी परिवाराचे ज्येष्ठ प्रबंधक आहेत आणि प्रात्यक्षिक आपण त्यांच्या शेतावर पाहतो, गेली अनेक वर्ष 10-15 वर्ष ते सातत्याने एका एकरावरती 100 टनापेक्षा जास्त उत्पन्न काढतात. विजयांना मगदूम आमचे मित्र कर्नाटकामधून शेती करतात आणि ते सुद्धा कमी खर्चामध्ये अगदी कौशल्यपूर्ण पद्धतीने. विजयांना मगदूम, सुरेश अण्णा हे खरंच आदर्श घेण्यायोग्य शेतकरी आहेत. कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने उत्पन्न वाढायला पाहिजे हे आपण त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. मला वाटतं मी सगळ्यांना आग्रहाने विनंती करतो की प्लीज त्यांची पद्धत फॉलो करा. होय आम्ही शेतकरीच्या युट्यूब चॅनल, फेसबुकवरती आणि या पेजवरती सुद्धा हे सातत्याने आम्ही त्याचे सगळ्या गोष्टी, त्यातल्या बारकावे आम्ही वेळोवेळी शेअर करत जातो. अमोल पाटील, अंकुशजी, सुरेश अण्णा, विजयांना सगळे या बाबतीत सातत्याने तुम्हाला माहिती देत आहेत. प्लीज ती वेळोवेळी घ्या. त्यात काही शंका असतील तर विचारा. खताच्या नियोजनाच्या बाबतीत ओम सर खूप छान माहिती अगदी समजेल अशा भाषेत देत राहतात. तर ही सगळी परिस्थिती आता ऊसाची आहे. आणि आता कोरोनाचं संकट आलंय. तर कोरोनाचे संकट आल्यानंतर जगभर सगळी लोक बोलत आहेत की याचा इकॉनॉमीवर परिणाम होतोय, त्याचे नुकसान आपण भोगतोय आणि भविष्यात याच्यापेक्षा वाईट होईल, याच्यापेक्षा अंधार असेल असं सगळेजण बोलत आहेत. तर त्याच्यामध्ये थोडे तुलना करताना कोरोना येण्याच्या अगोदर मागच्या वर्षी ऊसावर त्याचा काय परिणाम झाला, आता कोरोना आल्यानंतर काय होतोय आणि कोरोनाच्या नंतर त्याचा परिणाम काय होणार आहे ह्याच्यावरती आपण आता थोडीशी चर्चा करूया. तर कोरोना येण्याच्या पूर्वीच्या परिस्थितीमध्ये 2-3 मुख्य मुद्दे आहेत की मागच्या वर्षीचा पाऊस उशिरा झाल्यामुळे अडसाली ऊसाच्या लागणी कमी झाल्या होत्या आणि ज्या लागणी झाल्या त्या लागणींना नंतर जेव्हा उशिरा आलेला जोराचा पाऊस झाला, पूर झाला, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा सांगलीमधले जो ऊसाचा बेल्ट आहे, ऊसाचा हब आहे आपण म्हणू शकतो, तिथे मोठ्या प्रमाणात ऊसाचं नुकसान झालं. त्यामुळे उत्पादकता कमी झाली. मराठवाड्यामध्ये उशिरा पाऊस झाला आणि मागच्या 2-4 वर्षाचा अनुभव बघता लोकांनी मुत्सद्देगिरीनी पाऊल टाकलं आणि कमी क्षेत्रावरती, अगदी थोडक्या क्षेत्रावरती ऊस लागवड केली. कारण सगळ्यांना भीती होती की जे पाण्याचा साठा तयार आहे
तो कदाचित शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठीच प्राधान्याने उपलब्ध करून दिला जाईल आणि आपल्याला ऊसाला पाणी कमी मिळेल. त्यामुळे आणि किंवा पुढे ऊसाला दुर्दैवाने जर का पुढच्या वर्षी दुष्काळ पडला तर आपल्याला ऊस तोडावा लागेल, जे परवडणारं नाहीये. म्हणून खूप कमी प्रमाणात ऊस लागवड झालेली. हीच परिस्थिती विदर्भामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर मागच्या काही वर्षाचा दुष्काळ पाहून सुद्धा ऊस लागवड एकंदरीतच क्षेत्र घटत होतं. त्यामुळं बेणं सुद्धा उपलब्ध नव्हतं लागवड करायला. त्यामुळे बेण्याचे भाव खूप वाढले होते आणि मराठवाड्यात तर मी ज्या भागामध्ये फिरलो तिथे सगळे ऊस लागवड करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी हे सांगितलं की बेणं खूप महाग झालंय, त्यामुळे ते परवडेल असं वाटत नाही. त्यामुळे करावं की नको ही द्विधा मनस्थिती आणि नाही करण्याकडे कल आहे, अशी परिस्थिती आपल्याला दिसली होती. कोरोनापूर्वीच्या परिस्थितीमध्ये आणखीन 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की जागतिक परिस्थितीमध्ये उत्पादन खर्चाचा विचार करता 1 टन साखर काढायला भारतात सबसिडी देऊन सुद्धा $400 पेक्षा जास्त खर्च होतो 1 टन साखर काढायला. तोच खर्च ब्राझीलमध्ये $302 आहे. तोच खर्च थायलंड म्हणजे 338 आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये $377 आहे. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक असल्यामुळे निर्यातदारांना सबसिडीची गरज आहे. कारखान्यांना सुद्धा उद्योग करण्यासाठी आणि आपल्याला FRP देण्यासाठी वेगवेगळ्या सबसिडीज आणि सॉफ्ट लोन आणि अनेक गोष्टींची मागणी केली जाते, कारखाने सुद्धा करतात. ही जागतिक परिस्थिती आहे. आता कोरोना पूर्वीच्या परिस्थितीमध्ये जागतिक परिस्थितीत आपण किती वाटा उचलला तर 2018-19च्या हंगामामध्ये जगभराच्या साखरात आपण फक्त 5% व्यवहारात म्हणजे एकूण वाटा आपला 5% आहे. ब्राझीलचा एकूण साखरेच्या व्यवहारात 34% पेक्षा जास्त वाटा आहे. ऑस्ट्रेलिया आणि ग्वाटेमाला या 2 देशाचा मिळून जवळपास 10%. म्हणजे हे प्रमुख देश आहेत जे तुलनेने भारतापेक्षा अधिक साखरेचा व्यवहार करतात. यासोबतच नोव्हेंबर 2019 मध्ये ICR मध्ये एक बैठक झाली होती आणि तिचा उद्देश होता की पाणी ऊसासारख्या पिकाला खूप लागतंय आणि ऊसाला पर्याय काय देता येईल का, जेणेकरून ऊसा इतकेच किंवा ऊसापेक्षा जास्त नफा देणारं पीक निर्माण होऊ शकेल आणि तुलनेने कमी पाणी देता येईल, कमी पाण्याचा वापर करून दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना आपल्याला करता येईल, असा सूर त्या बैठकीचा होता. त्या दृष्टीने पॉलिसी लेवलवरती खूप गोष्टी सुरू आहेत आणि ऊसाबद्दलचं वातावरण अधिक बिकट होण्याची दिसते परिस्थिती. यासोबतच शुगर बीटकडे केंद्र शासन, राज्य शासन, देशातले अनेक राज्य खूप मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करताय आणि त्याला पर्याय म्हणून त्याच्यात काय करता येईल का यासाठी संशोधन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. म्हणजे तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये याचं मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन सुरू झालंय. महाराष्ट्रामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि बारामती ॲग्रो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतायत किंवा उत्पादन काढून त्याचं साखरेचे प्रयोग वगैरे मोठ्या प्रमाणात तिथे सुरू आहेत आणि ते मास स्केलवरती जाण्याचा अंदाज लवकरच आहे. हे सगळं झालं कोरोनाच्या पूर्वीची परिस्थिती. कोरोनाच्या दरम्यान काय झालं तर वाहतूक सगळी ठप्प झाली, विमानं बंद झाली, तेल प्रोडक्शन सुरू होतं. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती जगभराच्या अगदी शून्यावर आल्या, मायनसमध्ये जात होते, हे आपण पाहिले आता रिसेंटली पाहिजे. त्यामुळे इथेनॉल जे मिक्स करून पेट्रोल डिझेलमध्ये ऑइल्समध्ये वापरलं जायचं ते आता तुलनेने कमी विकले जाईल. त्याचा परिणाम याच्यावरती सुद्धा होईल. म्हणून सगळ्यात जास्त इथेनॉल प्रोडक्शन करणारा जो देश आहे ब्राझील, त्याने असा निर्णय घेतला की पुढच्या हंगामामध्ये आपण इथेनॉल प्रोडक्शन करायचं नाही आणि ते सगळंच सगळं जे इथेनॉल प्रोडक्शनसाठी ऊस वापरला जायचा तो आता साखरेसाठी वापरला जाणार आहे आणि साखरेचं उत्पादन ब्राझीलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. तर एकूण ब्राझीलचं अपेक्षित उत्पादन 2020-21 मध्ये 3,38,00,000 टन आहे, जे मागच्या वर्षीच्या तुलनेने 71 लाख टन जास्त उत्पादन होणार आहे एकट्या ब्राझीलमध्ये. यासोबतच आपल्या देशात C हेवी वरून D हेवीला मान्यता मिळाली. म्हणजे ऊसाच्या साखरेपासून इथेनॉल प्रोडक्शनला बी हेवी लेवलवरती कन्व्हर्जनसाठी मान्यता मिळाली आणि आता ते 300 ते 310 लिटर इथेनॉल 1 टन साखरेपासून काढू शकतात कारखाने. त्यामुळे त्यांना जास्त चांगलं परवडणार आहे आणि इथेनॉलमध्ये आपला देश सुद्धा गुंतवणूक करण्यास तयार होता. पण आता ही सगळी परिस्थिती बघता त्यात सुद्धा घट होण्याची शक्यता आहे आणि साखर पुन्हा जास्त निघेल. जे काय कारखाने ते इथेनॉलकडे कमी वळण्याची शक्यता आहे. आपल्या देशाने यावर्षी एकूण जवळपास 60 लाख टन साखर निर्यातीचं उद्दिष्ट ठेवलं होतं. पण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत
37,50,000 टन साखरेचेच व्यवहार होऊ शकलेत असं पाहता आलं, वाचता आलं, वेगवेगळ्या रिपोर्ट्स मधून कळत आहे. बरीच साखर बंदरावरती अडकून आहे, बाकीचे साखरेचे व्यवहार करता येत नाही कारण वाहतूक निर्यात बंद, म्हणजे सागरी मार्गाची वाहतूक बंद आहे, ट्रान्सपोर्टेशन शहरातलं बंद आहे, विमानी मार्गाची वाहतूक बंद आहे, त्यामुळे पुढे निर्यात होत नाहीये. आणि जर का हे दुर्दैवाने कोरोनाचं संकट जून जुलैपर्यंत लांबलं आणि पाऊस आला तर मग बंदरातून शिपमेंट करणं शक्य होत नाही आणि या वर्षीची निर्यातीची व्यवहार कदाचित थांबतील. त्यामुळे आपल्याकडची 24 लाख टनापेक्षा जास्त निर्यातीसाठी राखीव किंवा निर्यातीच्या उद्देशाने ठेवलेली साखर 24 लाख टनापेक्षा जास्त आपल्याकडे शिल्लक राहणार आहे. हे त्या आता म्हणजे ही परिस्थिती या सगळ्यामध्ये दिसते. मग कोरोनानंतर काय होऊ शकतं, तर आता आपण वाचतोय की कीटकनाशक, रोगनाशक, जंतुनाशक किंवा बुरशीनाशक जे काय आहेत, तणनाशक आहेत, याचं उत्पादनावर सायकलवरती परिणाम झालाय म्हणून त्याच्या किमती वाढणार आहेत. कालच ॲग्रोवनला बातमी झाली, आपण सगळ्यांनी वाचलं असेल, वेगवेगळ्या पेपर्समध्ये ते होतंय की पुढच्या हंगामामध्ये निविष्ठांच्या किमती वाढण्याची प्रचंड शक्यता आहे. दुसरी गोष्ट, त्याचं शॉर्टेज होण्याची शक्यता आपण काही जण बोलून दाखवत आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की यावर्षी वेळेवर आणि सरासरी इतका पाऊस पडेल असा अहवाल IMDनी पण सांगितला आहे आणि युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर दोघांनी पण सांगितलाय. तो तसा पडावा यासाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे. त्यानंतरच कदाचित आपल्या देशाच्या इकॉनॉमीला सुद्धा चक्र फिरायला गती मिळू शकेल, एकंदरीत वातावरण फेवरेबल तयार होऊ शकेल. याच्यासोबत दुसरी आणखीन एक मोठी गोष्ट झालेली आहे कोरोना मध्ये की शहरातले जे बांधव आपले मोलमजुरीसाठी गेले होते, जे शेती परवडत नाही म्हणून किंवा वेगवेगळ्या कारणासाठी गावात काम नाहीये म्हणून शहरात गेले होते, ते सगळे मोठ्या प्रमाणात परत आलेत आणि आता ते साधारण 6 महिने किंवा वर्षभरापर्यंत तरी परत जातील अशी परिस्थिती दिसत नाहीये. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात ऊसाला मजूर उपलब्ध होणार आहे, ऊस लागवडीसाठी मजूर उपलब्ध होणार आहे. या सगळ्या कोरोनाच्या संकटात भाजीपाल्याच्या पिकांना खूप मोठं नुकसान झाल्याचं आता आपण पाहिलंय. त्यामुळे आता उन्हाळी भाजीपाला थांबलाय, नर्सरीमधून उचल होत नाहीये रोपांची आणि याचा परिणाम म्हणून कदाचित खरीपात सुद्धा भाजीपाला लागवडीचं क्षेत्र कमीच राहील असा अंदाज दिसतोय आता तरी. मग हे जर नाही झालं तर ऊसाचं क्षेत्र आणखीन वाढेल. आणि हे सगळं होताना एकंदरीत या सगळ्या चर्चेचा सार असा होतो की महागाई प्रचंड वाढणार आहे, उत्पादन खर्च प्रचंड वाढणार आहे, साखर शिल्लक प्रचंड आहे आणि आपल्याला तुलनेने भाव आहे तोच मिळेल किंवा कमी होण्याची शक्यता आहे, किंवा भाव जरी जाहीर झाला तर त्याचे पैसे पूर्ण वेळेत मिळतील का याच्याबद्दल द्विधा परिस्थिती निर्माण झाली म्हणायला लागेल. मग ही जर परिस्थिती असेल सगळी, तर अशा वेळी आपण काय करायला पाहिजे, तर 2 गोष्टींकडे खात्रीने, जे खरं तर प्रत्येक वेळीच करायला हवं पण आत्ता कोरोनानंतरच्या शेतीसाठी आपण हे करायलाच हवं असा आग्रहाचं आवाहन आणि विनंती आपल्याला या निमित्ताने आपल्याला करायची. तर पहिली गोष्ट आहे, ऊसाचा उत्पादन खर्च किमान पातळीवर आणायचा. कमीत कमी कसा करता येईल याच्यासाठी डोळ्यात तेल घालून आपल्याला प्रयत्न करायचे, जेणेकरून जर भाव किंवा परतावाची रक्कम कमी मिळते किंवा उठाव होत नाही अशी परिस्थिती आली तर नुकसान कमीत कमी होईल आणि आपलं खर्च, उत्पादन खर्च तरी किमान निघू शकेल, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि दुसरा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की सरासरी 36 आणि 40 टन ॲव्हरेजवर जाण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकदम 100 टनावर जर प्रत्येकाला नाही जाता येत असलं तरी 50 टन, 60 टन, 70 टन या पद्धतीने टप्प्याटप्प्याने टार्गेट ठेवून आपण ऊस उत्पादनासाठी प्रयत्न करायला पाहिजे. हे या आजच्या सत्रामध्ये मला आग्रहाने सांगायचं. या सगळ्यामध्ये होय मी शेतकरीची पूर्ण टीम 24 तास आपल्या सेवेत असेल आणि पूर्ण टीमच्या वतीने मी आपल्याला हे खात्रीने सांगू शकतो की आम्ही या सगळ्यात हवी ती तांत्रिक मदत, हवं ते ज्ञानाच्या बाबतीतला भाग नक्कीच अगदी 24 तास कधीही पूर्ण टीम आपल्याला उपलब्ध आहे आणि ते नक्की मार्गदर्शन करतील. विषयवार सगळे तपशीलवार या बाबतीत नक्कीच आपल्याशी बोलतील. यासोबतच आपल्याला आणखीन काही गोष्टी करायच्या. जरी वातावरण फेवरेबल नसलं आणि परिस्थिती ऊसासाठी आत्ता एकूण सगळ्याच पिकाच्या बाबतीत ही वाईट परिस्थिती आहे, एकूण सगळ्या क्षेत्राबाबतीत वाईट परिस्थिती आहे, तरी डॉक्टर अंकुश तोरमले आमचे मित्र म्हणतात
की ऊसच कदाचित चांगला पर्याय पुढे असणार आहे. आणि मला या बाबतीत थोडा विश्वास वाटतो की कदाचित ऊसातच गुंतवणूक करणं आपल्याला पुढच्या हंगामामध्ये किमान रिटर्न्स देऊ शकेल, किमान परतावा देऊ शकेल. पण हे करताना मगाशी सांगितल्यासारखं खर्चावर जर नियंत्रण आपण नाही आणलं तर मग आपलं नुकसान नाहीच, कोणीच टाळू शकणार नाही. त्यामुळं आग्रहाने खर्च टाळणे आणि किमान पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जास्तीत जास्त वापर करत आपण कसं ते करू शकू याच्यासाठी खूप प्रयत्न करायचे. आमचे एक सिनियर सहकारी आहेत अच्युत बापू गंगणे, मी त्यांच्याशी सकाळी चर्चा करत होतो आणि ते म्हणाले की पॉझिटिव्ह बोलायचं अशी म्हणजे फॅशन झाली. खूप सगळेच जण नाही चांगलं होईल चांगलं होईल चांगलं होईल असं पॉझिटिव्ह बोलतात. पण हा ट्रेंड आहे म्हणून मी नाही सांगत, तर खरंच या आपत्तीमध्ये अनेक संधी आहेत, खरंच संधी आहेत जे आतापर्यंत होऊ शकलेलं नाहीये. त्या अनेक गोष्टी थेट माल विक्रीच्या बाबतीत असतील, बाजारपेठांच्या बाबतीत असेल, मालांचा भाव ठरवण्याच्या बाबतीत असेल, शेतीचं महत्त्व लक्षात येण्याच्या बाबतीत. शेतीचं महत्त्व अगोदरच लक्षात आलेलं आहे, पण ते शोषणाच्या दृष्टीने त्याच्या कच्च्या मालातून कसा फायदा करून घेता येईल याच्या बाबतीत लक्षात आलेलं आहे. पण शेतीत फायदा कसा मिळेल याच्या बाबतीत खूप कमी लोकांनी बोलले. तर आता ती संधी आहे की आपण सगळ्यांनी त्याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त नफा कसा कमावता येईल शेतीत हे शोधायला पाहिजे. आणि ही सगळ्या जगासाठीची, जगातल्या शेतीसाठीची, आपल्यासाठीची, शेतकऱ्यांसाठीची फेवरेबल कंडिशन आहे. उगाच मी बापूंनी म्हणाल्यासारखं पॉझिटिव्ह बोलत नाही, तर खरंच हे दिसतंय, अशी परिस्थिती दिसते. हे करण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे, एक सेकंड फक्त. तर पहिली गोष्ट, ऊसाचं शास्त्र समजून घेऊन शेती करायला पाहिजे. माझा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की शास्त्र प्लीज समजून घ्या की काय ऊसाच्या पिकाला लागतं. आपल्याला वाटतं म्हणून काहीतरी दिलं, शेजारी काहीतरी टाकतोय खत म्हणून आपण काहीतरी टाकलं, किंवा कोणीतरी एखादा कृषी सेवा केंद्रावरचा आपला मित्र सांगतोय की याच्याने चांगलं येईल, हे विश्वास ठेवणं कदाचित चुकीचं नसेलही. पण आपण जर स्वतःच त्याचं शास्त्र समजून घेतलं की ऊसाची खरी गरज किती आहे, त्याला नंतर किती लागतं, स्फुरत किती लागतं, पालस किती लागतं, कुठल्या स्टेजवरती कुठली तणं याला जास्त त्रास देतात, जगातलं एकूण वातावरण हवामान काय आहे, त्यामुळे कुठली कीड त्याला पुढे येऊ शकते, त्याच्यासाठी बायो कंट्रोल एजंट्स कुठले वापरायला पाहिजे, जैविक घटक कुठले वापरायला पाहिजेत, कीटकनाशकाचा ETL लेवलवरती किमान पातळी, नुकसान पातळी आल्यानंतर वापर कसा करायला हवा, या सगळ्या गोष्टींचं शास्त्र जोपर्यंत आपण समजणार नाही तोपर्यंत ऊसाचा नफा वाढवता येणं शक्यच नाही. अगदी कोणीच करू शकत नाही. प्रत्येकाचं शेत हे एक वेगळं प्रयोगभूमी असते आणि प्रत्येक शेतकरी हा एक वेगळा शास्त्रज्ञ असतो. त्यामुळं कुणीतरी एक जण सांगते की मी एवढं खत टाकलं आणि तू पण इतकं टाक, तर कदाचित ते आपल्याला सूट होईलच असं नसतं. दरवेळा खूप वेळा ते वेगळं असतं. त्यामुळे आपण सगळ्यांनी ऊसाचं शास्त्र समजून घ्यायची गरज आहे. त्यासोबतच ऊसाबाबतीत जगभरातले सगळे पर्यावरण तज्ज्ञ, अभ्यासक, शास्त्रज्ञ सगळेजण बोलतात की खूप पाणी पितंय आणि तुलनेने कमी परतावा देतो, तर ऊस बंद करावा का वगैरे चर्चा सुरू आहेत सगळ्या. पण आज पर्याय नाहीये म्हणून आम्ही ती शिफारस अजिबात करणार नाही किंवा तसं म्हणण्याची हिंमत होत नाहीये. म्हणजे एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी द्विधा परिस्थितीत कायम असतो की नफा कसा जास्त मिळेल शेतकऱ्याला आणि पर्यावरणाचं किमान कार्यकर्ता, पर्यावरण क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्याचं नुकसान कमीत कमी कसं होईल, आहे ते पर्यावरण कसं सुरक्षित राहील याची सांगड घालण्याचा प्रयत्न कायम सुरू असतो. आणि आज तरी पर्याय दिसत नाही म्हणून जर ऊस करतायच तर सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की इन्व्हेस्टमेंट करा थोडी ड्रिपला, आणि प्लीज ड्रिपवरती या. खूप कमी पाणी लागतं. कमेंटमध्ये दिलेल्या व्हिडिओमध्ये त्या पाण्याची तुलना सुद्धा मी सांगितलेली आहे की 80 लाख लिटरच्या आसपास पाणी लागून विजय अण्णा मगदुमांनी 100 टनापेक्षा जास्त ऊस काढला आणि 1,60,00,000 लिटर पाणी देऊन कुठे 50 टनाच्या आतच उत्पन्न निघालंय पाट पाण्याने. आणि ड्रिपमुळे हा इतका फरक पडतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मॅनेजमेंटच्या सोप्या पडतात, हे त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. सो आग्रहाची सगळ्यांना विनंती आहे की प्लीज तो व्हिडिओ पण पहा आणि ड्रिप प्लीज करा. आज इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी तुलनेने कमी आहे, मला मान्य आहे, पण ते पैसे नक्कीच रिटर्न होतील. या एका सीझनमध्ये ऊसात इतकी क्षमता आहे, जर आपण त्याला शास्त्रीय पद्धतीने योग्यरित्या केलं तर ते नक्कीच परतावा देऊ शकतात याची खात्री मला आहे. त्यामुळं प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा विचार करायला पाहिजे. पाणी ना सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीसारखी बाब आहे. ते आत्ताच एकदाच कापून सगळे अंडे उपसून घ्यायचं
आणि काढून कोंबडी मारून टाकायची किंवा लावून लावून थोडं थोडं दररोज एक अंड घ्यायचं, हा विचार करण्याची पाण्याच्या बाबतीत वेळ आलेली आहे. पुढच्या पिढीच्या बाबतीत आपण कायम सगळे विचार करतो की मला जे भोगावं लागलं ते माझ्या मुलांना भोगायला लागू नये, आणि उद्या जर पाणी शिल्लक नाही राहिलं तर मग तो मुलगा ऊस पण करू शकणार नाही आणि शेती पण करू शकणार नाही. त्याच्यावरती काय वेळ येईल हे विचार करायची आपल्याला सगळ्यांनी गरज आहे. म्हणून मग पाण्याचा वापर त्या सोन्याच्या अंड देणाऱ्या कोंबडीसारखा सजगपणे तिला जिवंत ठेवून दररोज एक अंडा या अर्थाने आपल्याला करायची गरज आहे असं मला वाटतं. ह्यासोबतच ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत आहे आणि आता होण्याची शक्यता जास्त आहे की बेणं नाहीये तर जे आहे ते घ्या, असं न करता उत्तम क्वालिटीचं बेणं ही ऊसाच्या उत्पादनातली खूप महत्वाची गोष्ट आहे. जसं आपण जनावर घेताना ती म्हणजे म्हैस जर आपण घेत असलो तर तिचा कास मोठा आहे का, ती दूध देऊ शकते का, तिची ती म्हणजे कासेकडे जाणारी शीर मोठी आहे का जिच्यामुळे दूध देण्याची क्षमता जास्त होते, हे सगळं जसं बारकावेने बघतो आपण ऊसाच्या बाबतीत म्हशीच्या बाबतीत, तसं ऊसाच्या बेण्याच्या बाबतीत आपण बघायला पाहिजे की ते कुठून आलेले आहे, किती वर्षाचं आहे, त्यात कीड रोग तर नाहीये ना, अगोदर काही व्हायरस वगैरे असलेला रोग तर त्याच्यामध्ये आलेला नाहीये ना, हे सगळं अगदी बारकाईने त्याच्यामध्ये बघायची गरज आहे. सगळ्यांना विनंती आहे की बेणं आहे पाणी म्हणून ऊस लावायचंय म्हणून आदर्शासारखं काहीतरी उचलून 4 काड्या आणून मातीत पुरले असं प्लीज करू नका. चांगल्या क्वालिटीचं, भले 2 पैसे जास्त जातील पण चांगल्या क्वालिटीचं, जसं जनावराच्या बाबतीत गाई म्हशीच्या बाबतीत आपण चांगलं विचार करून व्यापारी मध्यस्थ घालून सगळ्या गोष्टी बारकाव्याने खालीवर बघून घेतो, तसं बेणं सुद्धा आपण घ्यायला पाहिजे. ऊस 100 टन नेण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे लागवडीचं अंतर आणि रोपांची संख्या. तर म्हणजे एक सरळ सरळ बोललं जातं की 40,000 रुपये 2.5 किलोच्या आसपास, असं जर 2.5 पट झाली तर 100 टन होऊ शकेल, आपलं 40,000 100 टन उत्पन्न होऊ शकेल, असं गडे ते ढोबळ. तर आपण मात्र म्हणजे मला मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात काही शेतकरी आहेत असे की जे ऊसाच्या संख्येवरती, पण ते सुद्धा एक्झॅक्टली क्वांटिटी सांगू शकत नाहीत आपल्याला की माझ्या प्लॉटमध्ये किती आहे. मी तर हे चॅलेंजनी मागच्या सत्रामध्ये सांगितलं होतं की विजय अण्णांना कुठल्या ओळीमध्ये किती ऊस आहेत याची संख्या माहिती आहे. त्या लेवलवरती नाही गेलो आपण तरी एकूण आपल्या एका एकरामध्ये किती ऊस आहेत आणि त्याची वाढ, त्याचं प्रत्येक ऊसाचं वजन सरासरी ॲव्हरेज कितीपर्यंत न्यायचं आहे ह्याचा आपण आग्रहाने विचार करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण ऊसाकडे पाहायला पाहिजे असं मला वाटतं. टार्गेट ठेवून उत्पादन घ्यायची हीच वेळ आहे. उत्पादन खर्च कमी करणे आणि टार्गेट ठेवून आपण आतापर्यंत अपेक्षा करत आलोय की 50 टन व्हावा, 60 टन व्हावा, 70 टन व्हावा, पण ते व्हावंच म्हणून जे टार्गेट ठरवलंय की मला नाही यावर्षी एकरी 70 टन काढायचंय, 100 टन, आज आपण सगळ्यांना कदाचित तो कॉन्फिडन्स नसेल, प्रत्येक जण करू शकतो. स्वामी विवेकानंद म्हणतात की हात कान नाक डोळे व्यवस्थित असलेले एक माणूस जर हिमालय चढू शकतो तर प्रत्येक माणसात ती क्षमता आहे की प्रत्येक जण हिमालय चढू शकतो. विजय अण्णा मुद्दूम, सुरेश अण्णा कबाडे जर एकरी 100 टन काढू शकता तर तुम्ही प्रत्येक जण तुमच्या जमिनीत सुद्धा योग्य काळजी घेऊन, योग्य शास्त्र समजून घेऊन नक्की 100 टन काढू शकता असा मला विश्वास वाटतो. पण जर आज तो कॉन्फिडन्स सगळ्यामध्ये नसला तरी किमान आपण 50 टन, 60 टन, 70 टनाचा एकरी टार्गेट ठेवायला हरकत नाही आणि त्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. हे करताना सोबतच प्रति किलो उत्पादन खर्च कमी होईल याच्यासाठी डोळे उघडे ठेवून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि फक्त ऊसाकडेच नाही तर जमिनीकडे सुद्धा लक्ष द्यायचं. पाण्याचा प्रश्न गेली काही वर्ष ऐरणीवर आलाय, पण असं म्हटलं जातं की पाण्याच्या प्रश्नापेक्षा जमिनीचा, मातीचा प्रश्न हा त्याहून जुना आहे. म्हणजे त्याच्या अगोदरचं जमीन बोलत नाहीये किंवा तिचा थेट आणखीन संवाद होऊ शकत नाही, तिचा तुटवडा अजून भासवत नाही, जमीन आहे. पण जमिनीतल्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जर आपण चेक केलं तर सेंद्रिय कर्ब आपल्याला अगदी 0.2 0.3% गेल्याचं दिसतंय. त्यामुळे जमीन मरायला आली का किंवा ICU मध्ये गेली का ही परिस्थिती दिसते. आणि जर असं झालंच तर मग पुढे ऊस निघू शकेल का, ऊस नाही कुठलंच पीक निघू शकेल का याच्या बाबतीत शंका निर्माण होते. त्यामुळे उत्पादन खर्च, उत्पन्न, जमीन, पाणी या सगळ्या गोष्टीकडे एकंदरीत लक्ष द्यायची गरज आहे. 2016 पासून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाबतीत सगळेच बोलत आहेत आणि याच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी झाल्या. तर ICAR मध्ये याच्या बाबतीत एक रिसर्च पेपर झाला की ऊस असणाऱ्या शेतकऱ्याचा दुप्पट कसं करता येईल उत्पन्न. तर याच्यामध्ये एक शिफारस खूप मोठ्या प्रमाणात केली गेली आहे की सुरुवातीला आंतरपीक घ्या, जेणेकरून तुमचा किमान उत्पादन खर्च कमी होऊ शकेल आणि उत्पन्न पहिला म्हणजे खर्च निघू शकेल आणि उत्पन्न वाढू शकेल. आणि याच्यामध्ये बटाटा, मसूर, भुईमूग आणि मेथी ही 4 पिकं शिफारस केली गेलेली आहे. त्या हंगामानुसार जेव्हा तुम्ही
ऊस लागवड कराल तर प्लीज सोबत आंतरपीक म्हणून ही पीक घ्या, जेणेकरून ह्याचा म्हणजे आम्ही कृषी विभाग आत्मामध्ये असताना 2015 16 हा प्रयोग केजमधील जवळबन केज तालुक्यात, बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातली जवळबन गावात केला होता. आणि आम्हाला म्हणजे 30-40 एकर डेमो मी राबवले होते आत्मामधून बीटीएम असताना, आणि प्रत्येकाला साधारण 30 ते 40 हजार रुपये एकरी नफा झाला, रिटर्न मिळाले होते, ज्याच्यामुळे ऊस लागवडीचा सगळा खर्च त्या एकट्या बटाट्याने दिला होता. आणि मग बाकी सगळा खर्च खूप तुलनेने कमी झाला आणि चांगले पैसे ऊसात बटाट्यामुळे त्यावर्षी शेतकऱ्यांना मिळू शकले. हे आपण सगळे करू शकतो. तर आता जेव्हा ऊस लागवड नेक्स्ट टाइम कराल तेव्हा प्लीज आंतरपिकाच्या बाबतीत फक्त बटाटाच करा असं नाही, तुम्ही जास्त याच्यापेक्षा चांगले अनुभव जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. पण ICARचं जे रेकमेंडेशन आहे की ही 4 पिकं बटाटा, मेथी, मसूर आणि भुईमूग ही 4 पिकं त्यांनी सांगितलं की इतर पिकांच्या तुलनेत जास्त रिटर्न्स देतात. तर यापैकी जर काही घेत असाल तर चांगले पैसे मिळू शकतील असं मला वाटतं. मुख्य अन्नद्रव्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्य आणि संजीवकांचा वापर सुद्धा करायची गरज आहे. 100 टन उत्पन्न काढताना अण्णा किंवा जमदग्नी सर अनेक जण सांगतात की संजीवकाचा वापर केल्याशिवाय 100 टनाला जाणं थोडा कठीण आहे. तर आपल्याकडे मात्र मराठवाड्यात तर विशेषतः संजीवकाच्या बाबतीत अनभिज्ञताच आहे. तर संजीवक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य याच्या कॉम्बिनेशन्सकडे मात्र आपण या पुढे तरी लक्ष देऊ, जेणेकरून आपला खर्च कमी होऊ शकेल आणि आपल्याला जास्त उत्पन्न मिळू शकेल. या सगळ्यासोबत तुमचा नफा तोटा पत्रक प्रत्येक वेळा चेक करत राहायचं आहे, प्रत्येक गोष्ट लिहून ठेवायची. व्यावसायिक पद्धतीने आपल्याला जरा शेती करायची. तर माझी विनंती आहे या सगळ्यामध्ये की खाली दिलेला फॉर्म लाईव्ह पाहणारा प्रत्येक शेतकऱ्यांनी लाईव्ह पाहून, हा लाईव्ह संपल्यानंतर जेवढे कोणी हा व्हिडिओ पाहतील त्या सगळ्यांनी प्लीज तो गुगल फॉर्म भरून द्या की तुम्ही तुमचा 1 एकराचा ऊसाचा खर्च किती करता. थोडा जास्त वेळ लागेल, कदाचित प्रश्न थोडे जास्त लागतील, पण ऊस शेती करणाऱ्या प्रत्येकाने तो भरायला हवा असं माझ्या आग्रहाची विनंती आहे. जर तुम्ही चांगलं करत असाल तर आम्ही शिकू त्यातून उत्पादन खर्च कमी कसं करता येईल आणि ते आम्ही जास्त शेतकऱ्यापर्यंत सांगू शकू. आणि जर त्यात तुम्ही काही सुधारण्याजोगं असेल, जिथे एखाद्या बाबतीतला खर्च जास्त होत असेल तर ते कुठे सुधारायला हवं हे आम्ही प्रत्येक फॉर्म भरणाऱ्याला शेतकऱ्या, प्रत्येक गुगल फॉर्म भरणाऱ्या शेतकऱ्यांना पर्सनली फोन करून सांगणार आहोत. यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. माझी विनंती आहे की नक्की प्लीज सगळ्यांनी तो फॉर्म भरा. मला वाटतं की एकंदरीत विषय संपत आलाय. आपण जरा प्रश्न जे तुम्ही विचारलेत या सत्रामध्ये सगळे त्याकडे जायला हवं. तर मी पप्पूला विनंती करतो की जे काही प्रश्न या सगळ्यामध्ये आहेत ते जर त्यांनी एक एक विचारले तर मला सांगता येतील. प्रवीण देशपांडे यांचा पहिला प्रश्न असा आहे की कोरोनामुळे FRP मध्ये काही बदल होऊ शकतात का? प्रवीणजी खूप छान प्रश्न विचारलाय आणि खरंच हे प्रत्येक शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे. मी आता तुम्हाला एकूण जागतिक परिस्थिती सांगितली, हाच प्रश्न डोक्यात ठेवून मी या सत्राची तयारी केली की FRPवर काय परिणाम होऊ शकेल. तर त्या आणि खूप छान प्रश्न तुम्ही विचारला, धन्यवाद तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल. तर हे सगळं पाहता मला वाटतं की त्याच्यावर परिणाम होईल आणि FRP भले जरी कमी नाही झाली तरी कारखान्यांची क्षमता राहील का नाही या बाबतीत मी संदिग्ध आहे की ते सगळे पैसे जे काही डिक्लेअर झालेत ते सगळेचे सगळे मिळतील का याच्याबद्दल शंका आहे. त्यामुळे म्हणून आग्रह नेहमी परत मी सांगतो की उत्पादन खर्च कसा कमी करता येईल आणि आपल्याला त्यातला रिटर्न्स, मार्जिनल रिटर्न, सीमांत नफा कसा जास्त मिळवता येईल याच्याबद्दल आपण सगळ्यांनी विचार करायची गरज आहे. श्यामराव चव्हाण असा प्रश्न विचारतात की सर्व खर्चाचा विचार करून 1 टन उत्पन्नासाठी किती खर्च येतो? सरासरी 1 टनाला प्रत्येकी खर्च काढायचा असं जर विचार करत असाल तुम्ही शामराव, तुम्ही कुठल्या विभागातून आलात तर हे जर सांगता आलं तर म्हणजे खूप जास्त चांगलं होईल. पण तसं जर नसेल तर 1 टन खर्च काढण्यासाठी एक छोटा प्रयत्न, एकच कॅल्क्युलेशन करतो, फक्त 1 सेकंदात मी सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात टनाला 2264 रुपये खर्च आला प्रत्येकी. म्हणजे 1,13,221 रुपये सरासरी खर्च झालाय. आणि 50 टन उत्पन्न जर काढलं तुम्ही पूर्व हंगामी ऊस घेऊन तर 2264 रुपये खर्च होतो. मराठवाड्यामध्ये जर तुम्ही 96,839 रुपये एकरी खर्च केला आणि सरासरी 35 टन उत्पन्न काढला तर 2,766 रुपये खर्च येतो 1 टनाला. विदर्भामध्ये हाच खर्च जर 65,000 रुपये खर्च, 65,357 रुपये
प्रति एकर आणि 31 टन उत्पन्न काढत असाल तर 2100 रुपयाच्या आसपास खर्च येतो. म्हणजे 2000 ते 2500 रुपये सरासरी प्रत्येक टनाचा खर्च दिसतोय आता ऍव्हरेज परिस्थितीत. आणि भाव आपल्याला 2300च्या आसपास मिळतो. म्हणजे टनाला 200-300 रुपये. वर्षाचा हिशोब करता 12 महिन्याला 300 रुपये जर लावून येत असतील तर महिन्याला किती झाले? 50 रुपयापेक्षा कमी सुद्धा झाले. 50 नाही, 25 रुपयापेक्षा कमी झाले. 300 भागिले 12 तर महिन्याला आपल्याला 20 रुपये नफा पडला एका टनामागे. तर हा काही म्हणजे मजुरी करणारे आपल्या शेतातले मजूर याच्यापेक्षा जास्त कमवतात. शेती करताना आपण याच्यापेक्षा जास्त लक्ष देऊन करायला पाहिजे. आणि ह्याच्यात जास्तीत जास्त नफा येण्याचे 2च मार्ग आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे. एक की उत्पादन खर्च कमी करा आणि दुसरं टनेज वाढवा. एकरी टनेज टार्गेट ठेवून वाढवा. पुढचा प्रश्न. DN झारकर आणि धनंजय घोरपडे एकच प्रश्न विचारतात की जो गळीत हंगाम आहे येणारा तो कसा असेल आणि त्याचा भाव कसा असू शकतो? गळीत हंगाम छान प्रश्न विचारलाय, धन्यवाद. झरकर साहेब, एक गोष्ट आहे की आत्ता अजून गळीत हंगाम पूर्ण संपलेला नाहीये. युपी मध्ये कारखाने सुरू आहेत. महाराष्ट्रात सुद्धा काय म्हणजे पार्थसारथीने अगदी काल सांगितलं होतं की महाराष्ट्रातले सुद्धा आणखीन काय एकंदरीत कुठे काय कारखान्याच्या बाबतीत परिस्थिती वगैरे पार्थनी माझ्यापेक्षा छान सांगितलंय. आणि त्याची काय परिस्थिती मला वाटतं तुम्ही पार्थचा सेशन प्लीज जे आहे फेसबुकवरती ते प्लीज पहा. पण तरी सुद्धा पुढचा गळीत आत्ता युपी मध्ये ज्या खानसरी बंद झाल्यात, गरज पडली तर त्या खानसरी पुन्हा सुरू करू. आम्ही सर्वे करून ऊस शिल्लक राहू दिला जाणार नाही आणि तो प्रत्येक कांडी गाळप कसा होईल या बाबतीत प्रयत्न करू असं तिथले मुख्यमंत्री सांगतात. त्यामुळे हा सीझन तरी मला वाटतं की मोठ्या प्रमाणात आपला ऊस जाईल, संपेल, ऊस शिल्लक राहणार नाही. पण पुढच्या हंगामाच्या बाबतीत सुरुवात होताना इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत परवा नॅचरल शुगरचे बीबी ठोंबरे साहेबांनी एक लेख ॲग्रोवनला लिहिला होता की कारखान्याची क्षमता आणि कारखान्यांची या संकटानंतर काय अडचणी आहेत, सॉफ्ट लोनची गरज कशी आहे, टॅक्सेसमध्ये कशी सूट पाहिजे, ती जर आपण वाचला तर तुम्हाला या तुमच्या प्रश्नाचा अंदाज नक्की येईल. प्लीज तो ॲग्रोवनमधला लेख नक्की वाचा. पुढचा प्रश्न. सुहास पाटील असा प्रश्न विचारतात की मराठवाड्यात नेहमी म्हणजे दुष्काळाचा सामना करावा लागतो शेतकऱ्यांना. बरोबर. आणि कमी पाण्यावर अनेक शेतकरी ऊसाची लागवड करतात. मात्र त्यासाठी आणखीन कुठली काळजी घ्यायला पाहिजे की उत्पन्न शेतकऱ्यांना वाढवता येईल? मी हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय सुहासजी की दुष्काळ हाच वैरी आहे मराठवाड्याचा किंवा ऊसानीच दुष्काळ आला असं सुद्धा जवळपास प्रत्येक पर्यावरण तज्ज्ञ बोलतोय. तर जर सत्र तुम्ही पूर्ण सगळं ऐकलं असेल तर द्विधा मनस्थिती मी माझी बोलून दाखवली आणि त्यातला बॅलन्स कसा करता येईल हे यामध्ये मी बोलण्याचा प्रयत्न केला. प्लीज सत्रात तुम्हाला तुमचं हे उत्तर नक्की मिळालं असेल असा विश्वास वाटतो. नसेल तर प्लीज इनबॉक्समध्ये पर्सनल प्रश्न विचारा, नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. ऋषीराज पाटील असा प्रश्न विचारतात की भविष्यात शेती विद्राव्य खतासोबत केली जाईल का आणि तसं झालं तर शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? भविष्यात फक्त विद्राव्य खतावरून शेती होईल का असा जर प्रश्न आपला असेल तर मला वाटतं की ते परवडणारं नाहीये. कारण विद्राव्य खतं खूप महाग आहेत आणि NPK मुख्य घटक नत्र स्फुरद पालाश हे विद्राव्य खतातून मिळतात की अविद्राव्य खतातून मिळतात याच्याने फरक नाही पडत. त्याची गरज त्या पिकाची भागली पाहिजे आणि आपल्याकडे सबसिडी खतांना जी दिली जाते ती हळूहळू कमी होते. त्यामुळं फक्त विद्राव्य खतं वापरली जातील असं मला वाटत नाही. विद्राव्य खतांचा वापर दिवसेंदिवस जास्त होईल कारण त्याची परिणामकारकता जास्त मिळते. त्याच्यामुळं चांगला परिणाम आपल्याला सगळ्यांना दिसतो. त्यामुळं त्याची म्हणजे मागणी वाढेल, त्याचा खप वाढेल, त्याचा उपयुक्तता वाढेल यात शंका घेण्याचं कारण नाही असं मला दिसतंय. पण फक्त विद्राव्य खतांनीच शेती होईल याच्याबद्दल मला शंका आहे. मला नाही वाटत की असं होऊ शकेल. लातूर नवीन काजे असं विचारतात की 8005 या वाहनाचा ऊस लातूर जिल्ह्यात कसा योग्य आहे? आम्ही माझ्यापेक्षा या प्रश्नाचं उत्तर सुरेशांना, अमोलजी, विजय हे सगळे जास्त चांगलं देऊ शकतात. पण तरी आमच्या ग्रुपमध्ये जी कायम चर्चा होते की 86-032 हाच चांगला आपल्या सगळ्यामध्ये आहे. 10,008 असेल किंवा हे आता तुम्ही सांगितलेला 8,000चा, ही सगळी ऊस तुलनेने वेगवेगळ्या रोगांना किंवा कमी उत्पादनाला देत आहेत. तर आज सुद्धा रिक्वेस्ट करेल की 86-032च प्रेफर करा. यानंतर सुशांत यादव आणि कृष्णा शिंदे यासह अनेक शेतकऱ्यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की आंतरपीक म्हणून सोयाबीन, कोथिंबीर यासारखे पिकं घेता येतील का आणि जर घेतले तर त्याच्यामुळे ऊसाचा ॲव्हरेज कमी होईल का? आंतरपीक घेताना छान प्रश्न आहे. आंतरपीक घेताना
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की सारखी मूळ पद्धत असणार आहे. म्हणजे सोटमूळ आणि तंतुमूळ दोन प्रकार असतात प्रत्येक वनस्पतीमध्ये. ऊसाची मुळं ही तंतुमुळं आहेत. तर तंतुमुळाचंच पीक जर का आपण घेतलं, छोटी छोटी मुळं, तर ऊसाच्या मुळासारखीच जर का मुळं असणारी पिकं आपण जर घेतली तर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होतं. तर तशी मुळं नसणारी पिकं जर का आपण घेतली तरच आपल्याला फायदा होऊ शकेल. हा बेसिक फक्त फॅक्टर आपल्याला लक्षात ठेवावा. आणि आंतरपीक पद्धत ठरवताना एक फॉर्म्युला दिला जातो की उत्पादन खर्च 2.5% जास्त, 2.5 पटापेक्षा जास्त जाणार नाही आणि रिटर्न्स चांगले मिळतील. ह्याचं गणित अगोदर जर करू शकलो, 2.5 पटापेक्षा जर जास्त उत्पादन खर्च जात असेल आंतरपिकामुळं, तर आंतरपीक घेऊ नये, ते आंतरपीक घेऊ नये, सुटेबल होणार नाही. सोयाबीन सारखं पीक याच्यामध्ये पट्टा पद्धतीत मला वाटतं चांगला येऊ शकेल, पण त्याचे रेसिड्युअल इफेक्ट काय होतात हे आणखीन थोडं सर्च करून अभ्यास करून पाहायला हवेत मला वाटतं. त्यानंतर श्रीराम चव्हाण असा प्रश्न विचारतात की ऊसावर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर काय उपाय करता येईल, उपाय सुचवा, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. सॉरी परत. श्रीराम चव्हाण यांचा प्रश्न आहे की ऊसावर किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्याच्यावर काय उपाय करता येईल. चव्हाण साहेब, रिक्वेस्ट आहे, कालचा अंकुशजींचा सेशन प्लीज बघा आणि कुठली किडे पर्टिक्युलर जर सांगू शकला, त्याचे फोटो जर का होयामी शेतकरीच्या ग्रुपवर तुम्ही टाकू शकलात, तर डॉक्टर अंकुश स्टोअरमध्ये जे सगळ्या किडींच्या पिकांच्या किडीचे कर्तन काढायत, गाढा अभ्यास असलेले आमचे मित्र आहेत, होयामी शेतकरीचा चेहरा आहे, ते तुम्हाला नक्की उत्तर देऊ शकतील असं वाटतं. निलेश भंडारे यांनी असा प्रश्न विचारला की ऊस किती वर्ष ठेवावा. ऊस किती वर्ष ठेवावा याच्यापेक्षा ऊस कधीपर्यंत नफा देतो तोपर्यंत ठेवावा हे चांगलं आहे. म्हणजे गुंतवणूक आणि परतावा याचं गणित कायम करत जावं आणि गुंतवणुकीला प्रपोर्शनेटली नफा, जर सीमांत नफा 1 रुपया गुंतवताय आणि रिटर्न जर का ₹1.25 ₹1.5 असं मिळत जात आहे, त्यावर जर तुम्ही समाधानी असाल तर मला वाटतं तितकी वर्ष ऊस ठेवायला अडचण नाही. पण त्याच्यासोबत त्याचा विचार हा पण केला पाहिजे की ते जमिनीवर काय परिणाम करताय, पर्यावरणावर आजूबाजूच्या काय परिणाम करताय. असं नको व्हायला की सतत ऊस 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 घेतल्यामुळे जमिनीची उत्पादकता अगदीच खालावली आहे आणि जमिनीची परिस्थिती वाईट झाली आहे, त्यामध्ये क्षाराचं प्रमाण खूप झालंय. असं जर होत असेल तर खूप जास्त वर्ष, पण ढोबळ पद्धत आहे सॉरी 3 वर्षापर्यंत ऊस घेतला जातो. पुढचा अमित गायकवाड असा प्रश्न विचारतात की कोरोना या महामारीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठ साखरेसाठी कशी राहील आणि त्याचा भारतीय साखर उद्योगावर काय परिणाम होईल. अमित, सत्र पूर्ण ऐकलं असेल तुम्ही तर याचं उत्तर तुम्हाला मिळू शकेल. मला वाटतं की मी त्याबद्दल सविस्तर मांडण्याचा प्रयत्न केलाय. पुढचा प्रश्न. विजयकुमार पाटील पुन्हा असा प्रश्न विचारतात की आंतरपिकं कुठली कुठली घ्यायला पाहिजे. आंतरपिकं, आता सुरेशांना कबाडीने याच्यामध्ये कमेंट केली आहे की जर 100 टन टार्गेट तुम्ही ठेवत असाल तर आंतरपीक घेऊ नका. त्याच्याऐवजी ताग किंवा दह्यांच्यासारखी हिरवळीची खतं करा. पण जर का तुम्ही 100 टन करत नसाल तर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मात्र मी रिक्वेस्ट करेल की आंतरपीक घ्या. पण 100 टन जर तुम्हाला करायचं असेलच तर मग मात्र प्लीज, सुरेशांना सांगतायत, अनुभवावरून सांगतायत, त्यामुळे आंतरपीक करूच नका कुठल्याच. राहुल भोकरे असा प्रश्न विचारतात की ऊस रोप लावलेले फायद्याचे राहील की काळी लावलेली फायद्याची राहील, या संबंधी सविस्तर त्यांना जरा मार्ग. माझा अगोदरचा व्हिडिओ जो कमेंटमध्ये दिलेला आहे तो प्लीज बघा आणि त्यात असं सिद्ध झालेलं आहे की कांडीपेक्षा ऊस रोप लागवड केलेलं जास्त फायद्याचं पडतं आणि चांगल्या क्वालिटीची पुढची रोपं येतात. म्हणजे फक्त खर्च म्हणून विचार केला तर कदाचित जवळपास असेल, थोडंफार कमी जास्त होईल, पण पुढे त्याचे जे परिणाम आहेत म्हणजे ऊस उत्पादनात, तर त्याचे परिणाम कांडीपेक्षा रोपामध्ये जास्त चांगले मिळालेत असं दिसतंय. त्यामुळे विनंती करेल की शक्यतो रोपेच वापरा. अर्थकारणाचे प्रश्न विचारा अशी एक विनंती आहे. हा, अंकुशजींनी तू कमेंट केली की मी आज जे बोलतोय ते कीड रोग यापेक्षा अर्थकारण, ऊसाला पैसा आणि याच्या बाबतीत जास्त बोलतं. त्यामुळे माझी विनंती आहे की अर्थशास्त्रासंबंधीचेच प्रश्न द्या. लागवड, कीड, रोग हे सगळं आमचे बाकीचे सगळे तज्ज्ञ, आणखीन उद्या परत शेट्टी साहेब, आदरणीय शेट्टी साहेब उद्या येणार आहेत, ते सुद्धा कारखानदारी आणि ऊसाच्या बाबतीत बोलतील. दीपक चव्हाण सर, आम्ही प्रयत्न करतो की त्यांचा वेळ मिळावा बाजारभावाच्या बाबतीत, ते सुद्धा सांग. सर, फक्त विनंती आता अशी आहे की फक्त अर्थशास्त्र आणि फायदा तोटा याच्या बाबतीत प्रश्न असतील तर मी त्याचे उत्तर देऊ शकेन.
दुसरा प्रश्न. सुरेश कबाडे असं विचारतात, ऊस रोगाचे चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर चांगल्या क्वालिटीचे बियाणे वापरले पाहिजे. हां सुरेशांना कबड्डी हे आमचे सिनियर आहेत आणि त्यांच्या अनुमेठनकार, तर ते म्हणतात ते अगदी योग्य आहे. प्रवीण पाटील असं विचारतात की एकरी उत्पादन 60 निघत असेल तर अर्थशास्त्राच्या दृष्टीने फायद्याचे आहे का? प्रवीण पाटील, 60 टन उत्पन्न जर तुम्ही काढता एकरी आणि तुमचा खर्च जर का 80,000 रुपयाच्या आत असेल, 90,000 रुपयाच्या आत असेल, तर खरंच चांगला फायदा तुम्हाला मिळतो. पण जर का तुम्ही 60 टन उत्पन्न काढताय आणि खर्च तुमचा 1,25,000 रुपयाच्या आसपास जात असेल, तर त्याला फायदा कदाचित खूपच कमी मिळतोय. तर उत्पन्न टनेज किती काढताय याच्या सोबतच उत्पादन खर्च किती करताय हा सुद्धा त्यातला खूप महत्वाचा फॅक्टर आहे. त्यामुळं त्याच्याकडे सुद्धा प्लीज लक्ष द्या. शाहरुख नडाफ असं विचारतात की सुरू ऊस लावण फायद्याचे की आडसाली लावण आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल. सुरूपेक्षा पूर्व हंगामी ऊसाचं टनेज जास्त निघतं आणि त्याच्यापेक्षा आडसाली ऊसाचं जास्त टनेज निघतं. 100 टन काढणारे जेवढे शेतकरी आहेत ते सगळे जवळपास आडसाली ऊसच घेतात. तर जर तुम्हाला टनेज जास्त काढायचा असेल आणि फायदा जास्त घ्यायचा असेल तर आम्ही अनुभवावरून अण्णांच्या असं सांगू शकतो की आडसाली ऊसच चांगलं उत्पन्न देऊ शकेल. राहुल भोकरे पुन्हा एक प्रश्न विचारतात की भाजीपाला या पिकाचे विक्री व्यवस्था होत नसल्यामुळे ऊस क्षेत्र वाढणार असं वाटतं का आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो? मी याचं उत्तर राहुल सत्रामध्ये दिलंय. हो, मला असं वाटतं की ऊसाचं क्षेत्र वाढेल. सुनील पाटील असं विचारतात की कमीत कमी खर्च होण्यासाठी जसे गन्ना मास्टर किट आहे तसे आपल्या टीमकडून कमीत खर्चात जैविक खते पुरवता येतील का, असे प्रश्न. थँक्यू तुमच्या प्रेमाबद्दल. गन्ना मास्टर हे बेस्ट कॉम्बिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की कमीत कमी खर्चात चांगले रिझल्ट कसे येतील, त्यासाठीच ती गन्ना मास्टरची किट आम्ही बनवतो आणि आमची होय आम्ही शेतकरी परिवाराची पूर्ण टीम त्यावरती काम करते. सगळंच आम्ही करू असं कदाचित नाही होणार. तुम्ही पण म्हणजे नक्की यात शोधू शकता. प्रयत्न नक्कीच असेल जे जे चांगलं शेती आणि एकंदरीतच सगळी शेती फायदा कशी वाढवता येईल यासाठी होय आम्ही शेतकरीची टीम प्रयत्न करेल. पण आज आम्ही ते करणार आहोत वगैरे असा काहीही प्लॅन नाहीये. माफ करा. शरद पाटील असं विचारतात की उन्हाळ्यात पाण्याचा ताण बसल्यामुळे उत्पादनावर काही परिणाम होईल का, घट होईल का उत्पादनामध्ये? शरद पाटील, परिणाम नक्की होतो त्याचा. हे उघड आहे. ताण बसल्यास उत्पादन घटतं. तर त्याला ड्रिप सारखं जर का तंत्र वापरून पाणी कमीत कमी टिकवून म्हणजे अपव्यय कमीत कमी करून जर का वर्षभर पुरेल असं पाणी दिलं तर फायदा होईल आपल्याला. कमी खर्च करून 50 ते 60 टन उत्पन्न मिळत असेल तर 100 टनचा अट्टहास का करावा, असं एका मित्रांनी. तर अगदी बरोबर आहे. मी हे कुठेच म्हणत नाहीये की प्रत्येकाने 100 टनाचाच अट्टहास करावा. या सत्रामध्ये माझी विनंती आहे की फायद्याची कशी करता येईल यासाठी प्रयत्न करा. 100 टनाचा आग्रह मी आता केलाच नाहीये या सत्रामध्ये. जर तुम्ही पूर्ण ऐकलं असेल 100 टन प्रत्येकानेच करायला पाहिजे, तुम्ही 100 टनच करा, असं कुठेही आग्रह कुणीही केलेला नाहीये. आमची विनंती आहे की उत्पादन खर्च कमी करा, उत्पन्न वाढवा आणि ऊसाची शेती फायद्याची आहे ही भ्रामक कल्पना ठरते. कारण सरासरी उत्पादन कमी येत आहे. तर उत्पादन वाढवून आपला नफा वाढवा हा आग्रह या सगळ्यामध्ये आम्ही करतो. वैजनाथ टोगे असा प्रश्न विचारतात की मराठवाड्यात ऊस लागवडीसाठी एकरी खर्च किती येतो आणि मराठवाड्यात ऊसाला दर कमी का असतो, कमी का भाव मिळतो? नाही, तुलनेने आता याच्यात खूप सारे फॅक्टर्स आहेत. FRP ठरताना त्याच्यासाठी एक सेपरेट सत्र घेऊ शकू आपण. पण तरी उद्या शेट्टी साहेब याचं उत्तर चांगलं देऊ शकतील. मला वाटतं या प्रश्नासोबत आणखीन एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया आणि जवळपास प्रश्न संपलेत किंवा परत तेच होत आहे तर आपण थांबूया. शेवटचा प्रश्न घेऊ. धनंजय करपे यांनी खूप छान प्रश्न विचारलेला आहे. 24 महिन्यात 2दा ऊसतोड करून 100 ते 110 टन एकरी व वार्षिक 50 ते 55 सरासरी योग्य आहे का? ह्याच्यात मी पुन्हा तेच म्हणेल की उत्पादन खर्च, जमिनीवर परिणाम, पाण्याचा आणि निसर्गाचा अपव्यय आणि सीमांत नफा या गोष्टीची तुलना करा. आत्ता फक्त लगेच फायदा मिळतोय आणि आज पैसे जास्त पडतात म्हणून जर का सगळेच त्याच्यावर तुटले आणि जर का दुर्दैवाने त्याचे निसर्गावर परिणाम होणार असतील, पाणी लवकर संपणार असेल, जमीन शारपट होणार असेल, जमिनीची इकॉलॉजी कमी, ऑर्गॅनिक कार्बन खूप कमी होणार असेल, हे सगळे जर घटक दुष्परिणाम पुढे लॉंग टर्म त्याचे रिझल्ट खूप वाईट होणार असतील तर विचार करायला पाहिजे की ते आपण करायला हवं किंवा नाही करावं. तर ह्या सगळ्या गोष्टी चेक करा आणि तुम्ही स्वतः याचं उत्तर शोधू शकता मला वाटतं.
यासोबतच मला वाटतं आपण आजचं हे सत्र थांबूया. तुमचे आणखीन प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये प्लीज लिहा. अर्थशास्त्राबद्दलचे असतील तर ते लिहा प्लीज. आम्ही नक्की त्याचा पर्सनली प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि सगळ्यांनी प्लीज तो गुगल फॉर्म भरा, ज्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. ऊस शेती करणारा प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याची त्या फॉर्ममध्ये आपली माहिती भरावी अशा आग्रहाची विनंती. इथे या सोबत थांबतो. धन्यवाद. खूप खूप आभार.